नमस्कार. हे असे ब्रेडचे 4 स्लाइस घ्यायचे आहेत आणि त्यातले 3 स्लाइस असे वरून आपण त्याचा चौकोनी भाग कापून घ्यायचा आहे. आता हे कापून झाले की मध्ये चारीचे असे ठेवून बाजूला असे व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. हे बघा असं. आता हे कापून झालं की एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. आता एक मोठा टमाटा बारीक कापून घ्यायचा आहे आणि नंतर हे थोडे स्वीट कॉर्न आहेत तर हे पण असे कापून घ्यायचे. आता हे स्वीट कॉर्न कापून झाले की नंतर हे बाजूला करून घ्यायचं. नंतर हे ब्रेडचे स्लाइस असे 4 भाग असे लावले आहेत. खालचा भाग नाही कापायचा चौकोन. आता त्याच्यामध्ये थोडेसे मिक्स हर्ब्स टाकले आहेत. ह्या कांदा टमाटा आणि स्वीट कॉर्नमध्ये मिक्स हर्ब टाकलेत. चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेत आणि टोमॅटो सॉस टाकला आहे 2 चमचे आणि सोया सॉस टाकला आहे अर्धा चमचा. आता हे टाकून झालं की हे त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि हे 2 चमचे बेसन पीठ मी घोळून ठेवलं आहे. आता 2 चमचे बेसन पीठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे त्याच्यामध्ये असं बाजूला त्याला लावून घ्यायचं आहे. बघा अशा कडांना लावून घ्यायचं बेसन पीठ. आता हे बेसन पीठ कडांना लावून झाले की नंतर मी एअर फ्रायरमध्ये एक केलं आहे आणि आता हे तव्यावरती एक करते. आता हे कडा त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं. सगळं बेसन पिठाला लावून घ्यायचं बाजूनी आणि तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती हे असं ठेवायचं. नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे, नाही तर बटर टाकलं तर मस्त. आता हे त्याच्यावरती झाकून ठेवायचं. झाकण झाकलं की असं बाजूनी जे बेसन पीठ लावलेलं ते असं हे आपण त्याला वाकडं करून चांगलं शेकून घ्यायचं आहे चारी बाजूनी. हे बघा किती मस्त दिसतंय. आणि वरती मी शेजवान पातळ सॉस हा मी बनवलेला होता शेजवान चटणी, तर मी ती वरून टाकते. जर तुमच्याकडे असेल शेजवान चटणी तर ती टाका, मस्त फ्लेवर येतो त्याने. आणि आता हे दुसरं आहे बघा एअर फ्रायरमधलं आणि वरती त्याच्यावरती चीज किसायचं आहे आणि वरती मी शिमला मिर्च कापून लावली पातळ आणि आपला शेजवान सॉस मस्त टाकून घ्यायचा त्याच्यावरती. हे बघा किती मस्त दिसते आणि खाण्याला मुलं तर एकदम खुश होतील हे बघून. मुलांच्या आवडीचं आहे आणि चांगल्या भाज्या बिजा स्वीट कॉर्न वगैरे टाकले त्याच्यामध्ये आपण, तर हे पौष्टिक पण आहे. तर मुलांना हे करून द्या, खूप मुलं आवडीने खातील आणि मोठेही मस्त नाश्त्यालाही असं बनवूनही खाऊ शकतो, टिफिनलाही मुलांच्या देऊ शकतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.